महेश भूषण फरकडे यांची विहीर गेली चोरी। वरखेडी तालुका सिल्लोड येथील गट नंबर 40 ह्या जमिनीमध्ये यांच्या ताब्यामध्ये आज सध्या 4.5 एकर जमीन आहे। महेश भूषण फरकडे राहणार रामकृष्ण महाविद्यालयाजवळ सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांची ताब्यामध्ये 4.5 एकर जमीन आहे वरखेडी येथे। पण यांचे म्हणणे असे आहे, यांनी वडोद बाजार पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले, उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड येथे पण सुद्धा निवेदन दिलेले आहे, तरी पण यांना न्याय मिळत नाही। यांचे म्हणणे असे आहे की सुषमा अजिनाथ पवार राहणार पिपरी, मनीष अजिनाथ पवार राहणार पिपरी या दोन्ही महिलांनी रघु सिंग परदेशी राहणार प्लॉट नंबर 7 जाधववाडी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून जमीन खरेदी विक्री केलेली आहे। यांच्याकडून जमिनी घेतलेली आहे जमीन, आणि ह्या जमिनीमध्ये जी विहीर आहे आण्याप्रमाणे पाणी यांना मिळायला पाहिजे होतं, तसं झालेलं नाही। यांनी दोन्ही महिलांच्या नावावर 8 आण्याप्रमाणे हिस्सा नोंद करून घेतला आणि यांना वाऱ्यावर सोडून दिलं। यांना आज पिण्यासाठी पाण्याची परेशानी होत आहे। करिता यांनी प्रत्येक ठिकाणी निवेदन दिलेले आहे, तरीसुद्धा यांना न्याय मिळण्यास तयार नाही। यांनी विनंती केलेली आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ मला न्याय द्यावे, नसता मला आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे। हा पूर्ण प्रकरण महसूल कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे झालं का जाणून बुजून करण्यात आलं, सविस्तर चौकशी करून न्याय देण्यात यावे। या गरीबाला महेश भूषण फरकडे कुठले राहणार वरखेडीच। वरखेडी गट नंबर काय आहे? गट नंबर 40। हे 40 हा गट नंबर गट नंबर 34 हा 34 आहे। या गट नंबर 34 मध्ये काय प्रॉब्लेम आहे? गट नंबर 34 मध्ये हा जो ही आमची जमीन आहे, पण हे शेजारचे ते म्हणे इथं रोड आहे। काय त्यांचं नाव शेजारचे? फलके। तुमचे भाऊ बन आहे का? नाही नाही, रखमाजी फलके, प्रकाश फलके कोण आहे? नाही ते बंडू 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 फलके कृष्ण ते फलके तुमचे भाऊ बन नाही? नाही नाही, आम्ही बंद केलं। त्यांनी तुमची जमीन रोखली का? तुमच्या जमिनीवर ते म्हणते इथं रोड आहे, पण आम्ही ज्यांच्याकडून जमीन घेतली ते म्हणते इथं रोड वगैरे काही नव्हतं, पुनर्वरून दिल्या तर ते आम्हाला फक्त विहिरीच फक्त। हा गट नंबर 40 आहे। गट नंबर हा, तर इथं या गट नंबर मध्ये विहीर आहे का तुमची? हो, या गट नंबर मध्ये विहीर 40 मध्ये। ही जमीन किती आहे तुमच्या नावावर? 9 एकर पूर्ण 9 एकरचा पट्टा आहे। पुरा पट्टा 9 एकरचा। हा, तर त्याच्यात कोण आहे अजून? 4.5 एकर ही माझ्या ताब्यात। 4.5 एकर तुमच्या ताब्यात? माझ्या ताब्यात। तुम्ही यांचे वडील? वडील। तुमचं पूर्ण नाव? भूषण देवराव फरकडे। भूषण देवराव फरकडे। हा, 4.5 एकर जमीन तुमची आहे? हा, आमच्या ताब्यात। हा, तुमच्या ताब्यात आहे। आणि वांदा कोण आणलं याच्यामध्ये? जयाजी पवार। जयाजी पुरं नाव त्यांचं घ्या ना। जयाजी पवार हे आता त्यांना 3 एकर काहीतरी गुंठे जमीन घेतलेली आहे। कोणाकडून घेतली ती? परदेशी म्हणून HDM ऑफिसला आहे, त्यांच्याकडून त्यांना 3 एकर 17 गुंठे जमीन घेतली। त्यांच्याकडून अनिवार्यप्रमाणे सर्वांना हिस्सा होता, पण त्यांना 8 आणि 16 आणि त्यांच्या नावावर करून घेतलं, सुनाईच्या नावावर केलं, दोघांच्या नावावर करून घेतले। त्यामुळे ते आता म्हणते की विहिरीवर येऊ नका, तुमचा काही हक्क नाही विहिरीवर। ही जमीन आहे तुमची? ही जमीन आहे तुमची? विहिरीवर पूर्वीची नोंद आहे ना? हो, नोंद आहे। चला आता पुढं आपण, काय नाव त्यांचं? जयाजी बंडू पवार यांनी दोन्ही सुनाईच्या नावाने जमिनी विहिरीचा हिस्सा 50 पैसे म्हणजे 8 आणे दोन्ही सुनाच्या नावावर केलं। दोन्ही सुनाच्या नावावर करून टाकले। त्यांच्या नावावर किती जायला पाहिजे होतं? त्यांच्या नावावर 9 एकर म्हणल्यावर 8 आणे जायला पाहिजे, फक्त 8 आणे जायला पाहिजे होतं। त्यांनी पुरं 100% रुपया घेऊन टाकला। तुमचं 8 आणे होतं त्याच्यामध्ये। 8 आणे ते ताकदवर असल्यामुळे तुम्ही काही करू शकत नाही। तुम्ही पोलीस स्टेशनला गेले, पोलीस स्टेशनला अर्ज केला, तरी काही तुम्हाला पोलीसवाल्यांनी दाद नाही दिली, कारण का पोलीसवाले आजच्या कागदाला बघताय, आजचं कागद त्यांच्या नावावर आहे। तर तुम्ही काही संमती दिलेली नाही आहे ना विहिरीची, मग त्यांच्या नावावर झाली कशी काय ती? ते तालिका त्यांनी दुसऱ्याकडून घेतली, तो दुसरा बी पूर्ण करून देऊ शकत नाही ना।
तालिका फोटो पहिले त्यानं दुसरी खरेदी दाखवली दाखवते वेळेस त्यांनी वेगळं दाखवलं 50% आणि करते वेळेस दोन्हीच्या नावाने 50% म्हणजे रुपये हिस्सा घेऊन टाकला. तुमची विहीर उडवून टाकली. उडवून टाकली. चला आता विहिरीवर चालायचं का आपल्याला? हो सर. त्याचे कागद आहे ना पुरे आपल्याकडे कागद त्याची पोलीस स्टेशनचे एजंटचे ऑफिस